चल. गुणाः कुर्वन्ति धूर्तत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गंधमाग्राय स्वयं आयान्ति षट्पदाः. शाबास, छान म्हटलं. आता याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मधून सांग बरं. Virtues become the messenger of the virtuous through though residing far away, just as having smelled the fragrance of a ketaki flower, the bees themselves come to it. शाबास, अगदी बरोबर सांगितलं. आता त्याच्यावरचे प्रश्न बघूया आपण. हा, प्रश्न बघा. आता प्रश्नांची उत्तरं दुसरे कोणतरी देतील. तू हे सांगितलेस तर. बघा, के दूतत्वम कुर्वन्ती. कोण सांगेल मला आता? के दूतत्वम कुर्वन्ती. हॅलो, मिस मी बोलू? कोण मी बोलू? कोण म्हटलं आता? मिस मी प्रसाद. प्रसाद बोलला. मी म्हटलं आणखीन कोण नवीन आले. बोल 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 प्रसाद. पूर्ण वाक्याचं नेहमी उत्तर द्यायचं. गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. शाबास. के केतकीम आजिघ्रन्ति. आता कोण हळूच बोलत होतं? मुलीचा आवाज आला. हॅलो हॅलो. के केतकीम आजिघ्रन्ति. नाही येते. हॅलो, पूजा आणि प्रसादला सगळं येते, बाकी आणखीन मला सगळ्यांना आलं पाहिजे. टियारा पण आता अभ्यासाला लागलीये. मंजिरी, तू सांगशील का? के केतकीम आजिघ्रन्ति. बरोबर, शाबास. ए, बाकीच्यांना ऐकू आलं का रे? हो मिस. हा, षट्पदाः केतकीम आजिघ्रन्ति. सत्यम वा असत्यम? सज्जनाः धूर्तत्वं कुर्वन्ति. प्रांजल राऊत येईल का ग? सत्य की असत्य, चूक का बरोबर? हॅलो, अहिरे, अहिरेला येते का आता? अहिरे, मगापासून इतक्या वेळा विचारलं, एकदाही उत्तर दिलं नाही असं. ठीक आहे. सज्जनाः धूर्तत्वं कुर्वन्ति. प्रांजलला येते का? प्रांजल, हॅलो मिस. बोल. बरोबर आहे का चूक? मिस. सज्जनाः धूर्तत्वं कुर्वन्ति. बरोबर आहे का चूक आहे? नाही येते. बघ आता. हा, पूजा सांग तू. मिस असत्यम. असत्यम आहे की नाही? धूर्तत्वम कोण करतं? गुणाः. गुणा. आहे की नाही? मग सज्जनाः आहे, चूक आहे, असत्यम. आता दुसरं बघा, षट्पदाः स्वयं आयान्ति. काय विलो? बरोबर का चूक आहे? सत्यम. सत्यम, अगदी बरोबर. सज्जनाः केतकी गंधम आजिघ्रन्ति. असत्यम. बरोबर, कळलं? हे कोणी उत्तर सांगितलं बाळा? मिस मी जय प्रजापती. हा, जय प्रजापती. आणि तो आहे रे आला नाहीये का रे? दिसतोय ना रे आलेला? नाव आहे त्याचं. हा, उत्तर का नाही देत? नेटवर्क प्रॉब्लेम आहे का काय? आणि आज निम्म्याच्या वर मुलं आली नाहीयेत. का आली नाहीत हेच मला. सोहम हा का नाही याला माहितीये का ग? सोहम फडके, सोहम जैन, सोहम फडके, सगळी मला वाटतं ते तुषार पाटील वाली मुलं आहेत ना, ती सगळी आज ऍबसेंट आहेत. काय कारण आहे कळत नाहीये. बरं, मला कळवलं पण नाही रे त्यांनी काही.
ठीक आहे. समानार्थ शब्द चिनुत लिखत च. सज्जनाहा काय आहे समानार्थी शब्द? हॅलो. संतः. संतः, साधवः आहे की नाही? भ्रमराहा काय होईल? षटपद. षटपदाहा बरोबर. आता तुम्हाला ज्यांना येईल त्यांनी बोलत राहा, कारण उगाच टाइमपास नको करायला. तुम्ही आहात तुमचा तरी अभ्यास होऊ दे. मग आगच्छन्ति, आयांती. आयांती. शाबास, आयांती. विरुद्धार्थक शब्द आता गुणाहा दोषाः. बरोबर. दूरे समीपे. समीपे. समीपे बरोबर. आयांती यान्ति. बरोबर. यांती. कळलं? अगदी छान. हा दुसरा श्लोक झाला. आणि तुम्हाला या वेळेला तरी याच्या व्यतिरिक्त नाही कळणार बघा काही प्रश्न. म्हणजे कवितेच्या खाली, धड्याच्या खाली जे आहेत आणि कवितेतले तेवढे तुम्ही केलेत ना तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार. आता बघा तिसरा श्लोक. आता कोण म्हणेल तिसरा श्लोक? हॅलो. जय प्रजापती म्हणशील का रे? हो मिस. हा बोल. भुक्त्वा तृणानि शुकानि पीत्वा तोयं जलाशयात्. हा बोल. दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यः धनेवो लोकमातरः. बघा बोलताना पण चुकतोयस. लिहून बघ. आईला सांग रोज एक तरी श्लोक लिहायचा आणि तो वाचून म्हणजे आईला वाचून दाखव किंवा स्वतःच तपास पुस्तकात बघून. कळलं? हो मिस. हा. आता याचा हे येईल का तुला ट्रान्सलेशन? हॅलो. ट्रान्सलेशन सांगू शकशील? हो मिस. बोल. Having eaten dry grass and having drunk water from the lake, the cows give milk to the people. They are the mothers of people. शाबास, अगदी बरोबर सांगितलं. आता प्रश्न विचारते. आता दुसऱ्या मुलांनी उत्तर द्यायचे. धेनवः किं भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति. मंजिरी दयाळ सांग बरं. धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा दुग्धं यच्छन्ति. शाबास, बरोबर सांगितलं. आता प्रांजल राऊत तू बघ बरं. धेनवः जलाशयात किं पिबन्ति. येते का बाळा? तोयम. बरोबर. पण एक अक्षर एक तेवढा शब्द नाही बोलायचं बाळा. पूर्ण वाक्यात उत्तर दिलं ना तर मार्क मिळतात. धेनवः जलाशयात तोयम पिबन्ति. कळलं? असं उत्तर द्यायचं. आता पुढचा प्रश्न. लोकमातरः काः. कोण सांगेल? मिस मी सांगू? सांग. धेनवः लोकमातरः सन्ति. बरोबर. कळलं? अगदी छान सांगितलं. आता श्लोकात त्वांत अव्यये चित्वा लिखतो. सोप्प आहे की नाही? कोण हे सांगेल? त्वांत अव्ययम. मिस मी सांगू जय? सांग. भुक्त्वा पीत्वा गत्वा कृत्वा. शाबास, की नाही? गत्वा कुठे रे? भुक्त्वा पित्वा दोनच आहेत आहे की नाही? भुक्त्वा आणि पित्वा बरोबर. दोनच आहे त्याच्यामध्ये. आता वाक्यतः कर्ता कर्म क्रियापदमच अन्विष्यत लिखतच. अर्थ कळलं ना? वाक्यामधून कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखा. सांगा बरं. दुग्धम यच्छन्ति धेनवः. प्रसाद तू सांग. मीन्स दुग्धम कर्म. हा.
यच्छन्ति क्रियापद आणि धेनवः कर्ता. अगदी बरोबर. आता एकवचने परिवर्तयत, हे आता उत्तर कोण सांगेल? टियारा येईल का तुला? लोकमातरः. लोकमाताः. माता हा नाही, लोकमाता. हो. धेनवः कोण सांगेल? धेनवः. पूजा तू सांग. धेनु. बरोबर. शुष्काणी कोण सांगेल? हॅलो, कोणी सांगा बराबर. शुष्काणी तृणानी. हॅलो, बोल बोल. शुष्कम तृणम. बरोबर. आणि खादंतीचं खादती. झालं बरोबर. हे 3 श्लोक झाले. आता 4था श्लोक. आता हा कोण म्हणेल हो, सांगा. आता अहिरेला ऐकू येते का? अहिरे का नाही अजून बाळा? हॅलो, नाही येत. गुलनशी तुला येते का ऐकू? गुलनशी, हॅलो गुलनशी. नाही येते तिला पण. असू दे, मग तुम्ही 5-6 जणच परत परत सांगा. आता कोण बोलेल? मग आपणहून बोला. हॅलो, मी बोलू. बोल. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तद्बहु. हा, आता ट्रान्सलेशन पण सांग बाळा लगेच. Even the little which is obtained without troubling others, without going to the house of the wicked to ask for something, without leaving up the good path, is worth much. शाबास, छान, बरोबर. आता याच्यावरचे प्रश्न बघा. याची उत्तर सर्वांनी कोणी पण द्यायची आहेत. मनुजेन किम न कर्तव्यम. मनुजेन परसंतापम न कर्तव्यम. बरोबर. मनुजेन कुत्र न गंतव्यम. मनुजेन खली मंदिरम न खल मंदिरम. हा, खली नाही, खल मंदिरम. खल म्हणजे दुष्ट माणूस, विकेड पर्सन. मनुजेन किम अनुसर्तव्यम. मनुजेन किम अनुसर्तव्यम. मनुजेन सतां वर्त्म अनुसर्तव्यम. शाबास. बघा आता तालिका पूरयत. क्रू काय विलो? त्वांत त्याचं काय विल? क्रूच कृत्वा. बरोबर. आणि न रूप अकृत्वा. न म्हणजे नकारार्थी. गमगच्छ गत्वा त्याचं काय विल? अगत्वा. बरोबर. उत्प्रसृज काय विल? उत्सृज्य. बरोबर, उत्सृज्य. आता याला त्वांत येणार नाही, लेबंतच येणार. कळतंय ना? का कळलं? कोण सांगेल मला लेबंत का आलं? हॅलो, मी सांगू. कोण? मी प्रसाद. बोल प्रसाद. उपसर्ग आहे म्हणून. शाबास, उपसर्ग आला आहे म्हणून. आता समानार्थक शब्द. अथर्व बेडेकर आलायस ना? हॅलो हॅलो अथर्व, त्याला मी आत्ता घेतले जॉईन करून. असू दे, चला. गृहम कोण सांगेल? गृहमला समानार्थी शब्द. मंदिरम. मंदिरम चालेल. गेहम मंदिर, पण श्लोकात पाहिजे बरोबर. हा पूजा. दुष्ट खलह. खलह बरोबर. मार्ग वर्तम. वर्तम
कळलं का? स्तोकम, स्वल्पम, स्वल्पम, बरोबर. आणि भूरी बहु, आहे की नाही? बहु, आहे की नाही? बहु, भूरी बहु. लक्षात आलं? आता 5वा श्लोक बघा बरं. 5वा श्लोक कोण म्हणेल आता? हॅलो, तन्वी मी कांबळे. सांगू? तन्वी कांबळी आहे का? तन्वी कांबळी म्हणशील? हॅलो, प्रांजल राऊत तू बोलशील का बाळा? हॅलो. एक तर लोकांचा ना नेटवर्क प्रॉब्लेम असेल. अथर्व बेडेकर आलायस का? हॅलो, नाही. ठीक आहे, मग आता परत कोण बोलेल सांगा आता या 5-6 जणांपैकीच. मी सांगू? बोल. यस्य षष्ठी चतुर्थी च विहायस्य विहाय च अहम कथम द्वितीयास्यात् द्वितीयास्यात् अहम कथम. द्वितीयास्यामहम कथम. आता बघा, विहस्यच विहायच, इथे पण थोडं तुझा गोंधळ झाला होता. हा, तेवढं नीट हो. लक्षात ठेव. टियारा बोलतीये ना? टियारा. हो. हो. आता याचं ट्रान्सलेशन सांग. How can I marry the man? How can I be the wife of the man who thinks Yasya is Shashti? Sorry, who thinks Vihaya is Shashti and Vihaya is Chaturthi Vibhakti and शाबास, Aham and Katham is Dvitiya Vibhakti. शाबास. कळलं? बरोबर, छान सांगितलं. एवढंच तुम्हाला अपेक्षित आहे. आता त्याच्यात प्रश्न बघा. हा, श्लोकात लबंत अव्ययानी चिनुत. कोण सांगेल? लबंत अव्ययानी चिनुत. माझा आवाज येतो आता? हो, येतोय. श्लोकात लबंत अव्यय. मी ट्राय करू? हो, बोल. मॅम, विहाय. बरोबर, विहाय एकच आहे बघ त्याच्यामध्ये. आहे ना? आहे ना पूजा? अजून आहे का दुसरं? विहस्य. विहस्य नाही येणार बघ. मॅम, यश तर नाही होणार कारण हे नाही. प्रारब्ध, याच्यातलं पाहिजे बाळा, या श्लोकातलं पाहिजे. आहे ना? विहाय. कळलं का? आणि विहस्य मला आत्ता आठवत नाही. तुम्हाला मी काय लिहून दिलंय पूजा? विहस्य पण मिस दिलंय का? हो मिस. हा, मग ठीक आहे. हा, मग विहस्य पण ठेवा. मी नंतर परत बघून कन्फर्म करेन. हा, आता योग्यम रूपम चिनुत. बरोबर आहे, विहस्य पण आहे ग. आता बघा, षष्ठी विभक्ती, विहस्य आणि देवस्य. हे बघा, कळतंय? योग्य रूपम चिनुत, योग्य रूप ओळखायचंय. प्रसाद कोणतं होईल? मिस देवस्य. बरोबर. आणि चतुर्थी विहाय गेहाय काय होईल? गेहाय. बरोबर. आणि प्रथमा अहम आणि कथम. Aham. बरोबर. कळलं नक्की? आता याच्यावरचे पण प्रश्न झाले बघा. आता 6वा श्लोक आपला चाललाय आणि 6 पर्यंतच याच्यातले श्लोक येत तुम्हाला. त्यामुळे बघा आता कोण म्हणेल आता 6वा श्लोक कुणाचा पाठ आहे? मंजिरी, तुझा पाठ नाही ना अजून 6वा? हॅलो. हा, ठीक आहे. मग प्रसाद तूच म्हण बाळा. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मद्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. शाबास. आता याचं ट्रान्सलेशन तूच सांग. The
The inferior do not start a task or work due to the fear of obstacles. The mediocre stop having started when faced with obstacles. The superior do not give up the task started, though hammered with obstacles again and again. शेवटचं वाक्य पुन्हा वाच. सुपिरियर. The superior do not give up the task started, बरोबर though hammered बरोबर. with obstacles again and again. अगदी बरोबर. छान बोलला आणि सांगितलं. हा असंच्या असं बरोबर लिहायचं आलं तरी. आता त्याच्यावरचे प्रश्न बघा. के कार्यम न प्रारभन्ते. अथर्व बेडेकर. के कार्यम न प्रारभन्ते. मॅम नीचैः. बरोबर. पण पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. हा नीचैः कार्यम ओके न टीचर. न प्रारभन्ते. आता दुसरं. के मध्ये विरमंती. जय प्रजापती. हॅलो, येते का जय? स्वरूप आहिरेला येते का स्वरूप? असू दे मग मंजिरी तू सांग. के मध्ये विरमंती. हॅलो, ऐकू येते ना? तुझ्या ऐकू येते का ग? हो मिस. बघ ना मग आता हे लोक उत्तर का नाही देत? तू सांग बरं. के मध्ये विरमंती. मध्याः मध्ये विरमंती. अगदी बरोबर आहे. मिस पहिला जो असतो ना तो नीचाः, तर नीचैः आणि नीचाः दोन्ही लिहिलं तरी चालेल चालतं. चालेल चालेल. के बरोबर. नीचा हा जास्त बरोबर आहे. हा ओके. हा. के प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. कोण सांगेल? नाही येत कोणाला? प्रारब्ध. उत्तम जनाः. कळलं का? उत्तम जनाः प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. लक्षात राहील. म्हणजे जे चांगले लोक आहेत ते कधी काम अर्धवट सोडत नाहीत. आता उचित पर्यायम चित्वा स्तंभपूरणम कुरुत. हे येतंय का बघा. त्या याच्या खाली बघा कंसात दिलेत शब्द. आहे की नाही? हॅलो. हो मिस. हा मग काय होईल बघा. नीचाः कार्यम काय होईल? न प्रारभन्ते. बरोबर. नंतर मध्यमाः कार्यात विरमंती. शाबास. आणि उत्तमाः कार्यम काय होईल? न परित्यजन्ति. न परित्यजन्ति. बरोबर. कळलं नक्की? आता प्रथमा विभक्ते हे आणि तृतीया विभक्ते हे रूपाणी चिनुत लिखत. प्रथमाचा आधी सांगा बरं काय येईल? मध्याः उत्तम जनाः. शाबास. दोनच बरोबर आहे. आणि हे तृतीया विभक्तीची बघा. नीचैः. आहे की नाही? हा नीचैः विघ्नैः. तृतीया बहुवचन आहे ना. ही दोन रूप झाली. आता पद परिचयम कुरुत. विरमंती काय विलो? मूळ धातू काय आहे त्यातला? कोणीही बोला. बरोबर. वी प्लस रमो. लकार कोणता आहे? लट लकार. पुरुष प्रथम पुरुष. आणि